नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण पावसाळा विशेष खमंग आणि कुरकुरीत असे बटाटा वडे तयार करणार आहोत। रेसिपी शेवटपर्यंत बघा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बनवण्यासाठी इथे मी 7 ते 8 मिरच्या, काही तिखट आणि काही आपल्या कमी तिखट मिरच्या मिक्सरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत। 5-6 कढीपत्त्याची पाने, लसूण 10 ते 15 आणि अद्रक 1 इंच कट करून घेतलेले। यासोबतच थोडीशी धुवून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्सरवरती आपल्याला जाडसर काढून घ्यायचे। फार बारीक नाही काढायचं व फार जाड नाही ठेवायचं। या पद्धतीने आपण हे मिक्सरवरती बारीक केलेलं आहे। वडे बनवण्यासाठी आपल्याला भाजी करायची आहे। त्यासाठी इथं मी 1 पळीभर तेल टाकते कढईमध्ये। तेल गरम झाले, थोडीशी मोहरी टाकून घ्यायची, किंचित जिरं, कढीपत्ता आणि तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण। यामध्ये खूप जण कांदा पण वापरतात, वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत 1-2 मिनिट हे परतून घेऊया। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त पण करू शकता, जसं तिखट तुम्हाला वडे हवे त्या पद्धतीने। थोडीशी मिरची परतून झाली, हळद टाकून घ्यायची, थोडासा हिंग पण मी वापरतेय, अर्धा चमचा हिंग आणि हळद घालून छान परतून घेऊया। आता यामध्ये उकडून साल काढलेले बटाटे असे हाताने कुस्करून टाकायचे, म्हणजे फार बारीकही होत नाहीत, असे छान दाताखाली थोडे थोडे फोडी येतात। साधारण 6 ते 7 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत। यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरून। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बटाटे आणि मसाला छान मिक्स करून घ्यायचा। भाजी तयार करून घेतली, 1 लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायची। लिंबाचा रस टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालतो, पण टेस्ट अगदी छान येते वड्यांना। तयार केलेली भाजी एका ताटामध्ये काढून आपण थंड करून घेऊया, म्हणजे आपल्याला छान गोळे तयार करता येतील। परतताना मी इथे यामध्ये धने जिरे पावडर टाकायची विसरलेली आहे, तुम्ही वरतून टाकली तरी चालते किंवा मग जेव्हा आपण मिरची परततो तेव्हा टाकली तरी चालते। थोडीशी वरतून मी 1 चमचा भरून धने जिरे पावडर टाकून हे पुन्हा छान मिक्स करून घेते। लागणारं पीठ तयार करूया। इथे मी 1 वाटीभर चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचा तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं। मोठ्या वाटीने हे पीठ मी घेतलेलं आहे चणा डाळीचं। थोडीशी हळद टाकून घ्यायची, हिंग चिमूटभर, थोडीशी धने जिरे पावडर मी पिठात पण टाकते, ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालते। ती थोडंसं तिखट, म्हणजे वरचं जे कव्हर असतं त्याला पण छान तिखटसरपणा येतो। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय, थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान भिजून घ्यायचंय। स्मूथ बॅटर हे आपल्याला तयार करून घ्यायचंय। या पद्धतीनं पीठ आपण हे इतकं पातळसर असं भिजून घ्यायचंय। चमच्यावरती असं जर केलं असं ओघळलं नाही पाहिजे, इतकंच हे पातळ करायचंय।
पीठ छान तयार करून झालं आहे तोपर्यंत आपण जे भाजीचं मिश्रण केलं होतं वड्यांसाठी त्याचे आपण गोळे तयार करूया. तयार केलेल्या भाजीचं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे. त्याचे आपण छान गोळे तयार करूया. छोटे मोठे तुम्हाला जसे बटाटे वडे बनवायचे त्या पद्धतीतून मी याचे गोळे तयार करून घ्यायचे. मी साधारण मीडियम साईजचे तयार करणार आहे. या पद्धतीनं शिल्लक मिश्रणाचे पण गोळे तयार करून घेऊया. हे बनवण्यासाठी या साईजमध्ये आपण हे छान गोळे तयार करून घेतलेले आहे. जे पीठ भिजवलंय आता वडे बनवताना यामध्ये चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे. चिमूटभर सोडा टाकलाय आणि सोड्यावरती आपल्याला हे गरम तेल टाकून घ्यायचंय आणि पुन्हा हे छान पीठ मिक्स करून घ्यायचंय. साठी इथे मी तेल गरम करायला ठेवलंय. थोडंसं पीठ आता तेलामध्ये टाकून पाहायचंय. टाकले पीठ आपलं व्यवस्थित वरती येते म्हणजे तेल हे छान तापलेलं आहे. आता तयार केलेले जे गोळे आहेत हे पिठामध्ये टाकून घ्यायचंय. हाताने किंवा मग चमच्याने तेलावर ते सोडून घ्यायचंय आपल्याला. हे त्याच पद्धतीनं खूप जास्त नाही टाकायचे एकदम तेलामध्ये. थोडेफार 2 ते 3च एका वेळेला तळायला टाकून घ्यायचे. तेल आणि कढईच्या आकाराने तुम्ही यामध्ये वडे टाकून घेऊ शकता. साईडचं जे पडतं यापासूनच आपण वडापावची जी चटणी बनवतो ना ती पण तुम्ही बनवू शकता. थोडेसे खालच्या साईडनं वडे तळून झाल्यानंतर आपण याला उलटून घेऊया. वडे तळताना गॅस एकदम कमी नाही ठेवायचा आणि एकदम हाय हीटवरती नाही ठेवायचा. मीडियम हीटवरती आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. उलटून घेऊया. हलक्या हाताने उलटून घ्यायचे. जो तळलेला भुगा आहे हा तळून झाल्यामुळे मी एका साईडला बाजूला काढून घेतली आहे. वडे पण छान असे खमंग असे तळून घ्यायचे. तर एक तळल्यानंतर खरपूस असा छान वास येतो वड्यांचा. वडे छान तळून झाले तर एका जाळीवरती आपण हे काढून घ्यायचे. तर पूर्ण तेल निथळून घ्यायचं. एका जाळीवरती टाकून घेऊया. याच पद्धतीनं शिल्लक राहिलेले वडे आपण तळून घ्यायचे. गरम बटाटे वडे आपले तयार आहेत. यासोबत तुम्ही सॉस किंवा चिंचेची चटणी किंवा खूप जण दही आणि बटाटा वडा पण खातात किंवा कट वडा किंवा सांबार पण यासोबत खाऊ शकता. आता अगदी कुरकुरीत असा हा बटाटा वडा तयार झालेला आहे. मस्त अगदी टेस्टी आणि गरमागरम. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.